नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका मेरे यूट्यूब चैनल जीएसटी स्कॉलरशिप पे। तो आज अपन 8th स्टँडर्ड का चैप्टर नंबर 13 देखने वाले पाहणार आहोत, है ना। पाहणार आहोत घटक काय आहे, भूमिती। म्हणजे आता आतापर्यंत आपला मॅथ्स झाला, अल्जेब्रा झाला, आता काय पाहायचं आपल्याला, भूमिती पाहायची आहे। तर भूमिती म्हणजे जॉमेट्री, है ना। आता काय पाहायचं आपल्याला, जॉमेट्री। तर जॉमेट्रीमध्ये आता आपल्याला सर्वप्रथम बेसिक समजून घ्यावं लागेल की कोणाला आपण पॉइंट म्हणतो, कोणाला लाईन म्हणतो, कोणाला रेषाखंड म्हणतो, कोणाला किरण म्हणतो, है ना। तर त्यांचे मराठीतले नावं तसेच इंग्लिशचे नावं सुद्धा तुम्हाला माहीत झाले पाहिजे। तर स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मराठीतून सगळं दिलेलं आहे, दिलेलं आहे इकडे बाजूला। आपण त्याची इंग्लिशमध्ये पाहू, अजून त्याच्यासोबत काय काय आपल्याला एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन जे याच्या व्यतिरिक्त अजून काय भेटू शकते ते बघू, ठीक आहे। तर काय म्हणते, पॉइंट कोणाला म्हणाल, जसा मी इथं एक काहीतरी असा एक ठेवला बिंदू, तर हा दिसत आहे बारीकसा, नाही दिसत आहे, थोडासा डार्क करतो, हा काय झाला एक। तर पॉइंट किती पण छोटा राहू शकते, सुईच्या नोका एवढा सुद्धा राहू, पण याच पॉइंटच्या भोवताल जर मी हा असा केलो आणि इकडे हा पॉइंट आहे, तर याला मी काय म्हणीन, पॉइंट। याला काय म्हणीन, पण याला काय म्हणीन दादा, सेंटर। हा काय बनून गेला, है ना, केंद्र। हा काय बनून गेला, केंद्र। कोणत्या, याच्या। आणि याला काय म्हणून आपण मराठीमध्ये, बिंदू। ओके। त्यानंतर दोन लाईन मधून किती रेषा जाऊ शकतात, जास्तीत जास्त दोन लाईन मधून एकच रेषा जाऊ शकते। लक्षात राहील का, है ना। म्हणजे कोणत्याही एक रेषा तुम्हाला दाखवायची असेल तर मिनिमम किती पॉइंट पाहिजेत, त्याला 2 पॉइंट दिलेले पाहिजे। तर रेषा, रेषाखंड आणि किरण, तर हा काय आहे, रेषाखंड, ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, सेगमेंट। काय म्हणतो, सेगमेंट। हा काय आहे, किरण। काय आहे, ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, रे। आणि हे काय आहे, दोन्ही बाजूने जेव्हा एरो दिलेले असतील तेव्हा याला काय म्हणून आपण, लाईन, किंवा आपण काय म्हणू मराठीमध्ये, रेषा। काय म्हणू, रेषा किंवा रेखा, आणि इंग्लिश मध्ये काय म्हणू याला, लाईन। ओके। आता अजून काय पाहायचं आहे, रेषाखंड, रेषा, किरण झाला। प्रतल, प्रतल काय आहे पहिले ते समजून घ्या। प्रतल म्हणजे प्लेन। प्रतल म्हणजे काय होते, आता प्लेन म्हणजे काय सर, ठीक आहे। तर तुम्ही पाहिले असा स्लॅब आहे, अशी स्लॅब इकडे, आणि दुसरी स्लॅब अशी आहे सपोज, ठीक आहे, किंवा एक भिंत अशी आहे आणि त्याच्यावरती दुसरी एक भिंत आहे अशी, मधात वरती अजून तेच भिंत कंटिन्यू गेलेली आहे। तर तुमच्या जसा कमरा आहे, कमरा, तर त्या बाजूला तसाच एक कमरा आहे, त्याच्या वरच्या बाजूला सपोज तसाच एक कमरा असेल, त्याच्या असे 4 कमरे असतील। असे किती असतील, 4 कमरे, ठीक आहे। तर या एका लाईनीमध्ये, या एका कमऱ्यामध्ये जशा कोणी लाईन काढलेल्या आहेत, तर त्याला आपण म्हणू हे एका प्लेन मध्ये आहे। अगर ती लाईन दोन्ही प्लेन क्रॉस करत आहे तर ती कोप्लॅनर नाही आहे, एक प्रतलीय नाही आहे, है ना। अनेक प्रतलीय झाली जेव्हा एकाच लाईन मध्ये काढल्या जाईल। आता मी तुम्हाला इथून याच्यावरून सांगतो, ठीक आहे। आता माझ्याकडे ते काही आहे नाही इन्स्ट्रुमेंट, इकडे रे दादा, इकडे मे पकड, जा वर, वर पकड, हा सोड। या साईडला हात पकड, तो वाला, हा वाला हात या साईडला पकड। इकडे ये तू, ये इकडे, या बाजूला हो, हा सोड, हा वाला सोड, फक्त वरच्याला पकडून ठेव, ठीक आहे। तर या प्रकारे हा वाला हात पकड, वरच्याला आडव्याला पकड। तर या प्रकारे 4 दिसत आहे तुम्हाला, 1 2 3, ते हे झाले 4 प्लेन आपले, 4 प्रतल। म्हणजे 2 लाईन, सपोज मी इथं एक लाईन काढली आणि इथं एक लाईन काढली, तर हे एक प्रतलीय झाली। म्हणजे याच्या इकडे आहे आणि याच्या इकडे आहे, कळली गोष्ट। तर हा एक प्लॅनर, को प्लॅनर लाईन त्याला आपण म्हणू शकतो। पण एखादी लाईन अशी आरपार जात असेल, या प्लेन मधून पण निघत असेल, तर त्याला कोप्लॅनर लाईन आपण म्हणू शकत नाही। तर ते दोन्ही लाईन एकाच प्लेन, म्हणजे हा इकडे किती पण लांब राहू आणि हा इकडे किती पण लांब राहू शकते, वर पण किती पण लांब राहू शकते। म्हणजे या 90 डिग्रीच्या याच्यामध्ये जे लाईनी राहतील ते राहतील कोप्लॅनर। तर असे 4 प्लेन झाले आपले, ठीक आहे। तर असे तुम्हाला बिल्डिंग वगैरे मध्ये पण पाहायला मिळतील, ठीक आहे। त्याच्यावरून तेवढे प्रश्न येणार नाही तुम्हाला। त्यानंतर आहे कोन, अँगल। तर हा किरण माहित आहे तुम्हाला, रे माहित आहे। जेव्हा एका बिंदूमधून 2 रे वेगवेगळ्या दिशेने जात असतील,
तेव्हा ते काहीतरी मधामध्ये त्या दोघांच्या मधातला जो बनते त्याला आपण काय म्हणत असतो, कोन म्हणत असतो. काय म्हणत असतो, दॅट इज अँगल. काय म्हणतो त्याला, आता हा अँगल 3 प्रकारचा राहू शकते. कोणता कोणता, तर लघुकोन, काटकोन, विशाल कोन, ज्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज राईट अँगल. आणि हा काय राहील, बोमला नको एवढे मोठे, मनात हळूहळू बोला, ॲक्यूट अँगल. ठीक आहे. तर हा कसा राहील, तर जेव्हा 90 डिग्रीपेक्षा म्हणजे जेव्हा एखादा कोन मी असा काढलेला आहे, तर हा जो कोन आहे हा 90 डिग्रीपेक्षा का राहील, छोटा राहील. तेव्हा याला कोणता कोन म्हणून आपण, काटकोन किंवा म्हणून जेव्हा बरोबर 90च्या अँगल बनत असेल या दोन्ही कोणामध्ये. आता मोजतात कशाने अँगल, तर तुम्हाला माहितीच आहे, प्रोटेक्टर राहते तुमच्या 0 डिग्रीपासून इकडे 180 डिग्रीपर्यंत, है ना. आणि मेन जेव्हा 90 डिग्रीपेक्षा मोठा कोन बनत असेल, बघा हा इथून 90 डिग्री, तर याच्यापेक्षा मोठा कोन बनला तर याला आपण कोणता अँगल म्हणून. याच्या व्यतिरिक्त अजून वेगवेगळे कोनाचे प्रकार आहे. एक म्हणजे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे जेव्हा एक कोन, एक रे इकडे जात असेल ना, एक रे इकडे जात असेल, सपोज हा ए बी आणि हा काय सी, तर रे ए सी न रे ए बी. आता याचे नाव आपण असं ठेवावं लागते, जसं याचं नाव आहे इकडे बी आणि सी, सांगायचं आहे तर काय सांगून, अँगल ए बी किंवा अँगल सी बी ए, म्हणजे ए बी सी म्हणू शकतो किंवा सी बी ए, बी ए सी म्हणू शकत. कळलं का. हां, म्हणजे हे जे ज्या ठिकाणी कोन बनलेला आहे तो तुमच्या मधातच आला. ओके. आता जेव्हा या रेमध्ये टोटल 180चा अँगल बनत असेल, किती, तेव्हा याला कोणता अँगल म्हणतो आपण, स्ट्रेट अँगल म्हणजेच सरळ कोन. सरळ. सपोज दोन्ही रे एकाच ठिकाणावर असतील, हा रे ए बी आणि हा रे सपोज ए सी, दोघांमध्ये काही बी गॅप नाही आहे, तर दोघांमधला अँगल किती झाला, याला कोणता अँगल म्हणाल, शून्य कोन. कोणता कोन, लक्षात राहील. तोच अगर तुम्ही बाहेरून गिनती कराल तर हा किती होईल, 360. ठीक आहे. एका पॉइंटवर, कोणत्या बी एका पॉइंटवर कितीचा कोन राहते, तर टोटल कितीचा, 360 डिग्री. म्हणजे टोटल सर्कल किती डिग्रीचा राहते, तर 360 डिग्रीचा राहते. ओके. हे तर झाले कोन. अजून काही गोष्टी आहेत ज्या लाईनशी संबंधित आहेत, त्या आपल्याला बघायच्या. इथं बघा, अजून काही गोष्टी आहेत ते बघायच्या आहेत आपल्याला. जसं इथं दिलेलं आहे तुम्हाला, काय दिलेलं आहे, रेषाखंड झाला आपला बघून, रेषा झाला. आता जेव्हा दोन रेषा समान मापाच्या असतील, दोन रेषा समान मापाच्या, सपोज हे एक रेषाखंड आहे, सेगमेंट ए बी, जिची लांबी दिलेली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर, आणि एक दिलेली आहे सेगमेंट पी क्यू, सेगमेंट जिची लांबी दिलेली आहे आपल्याला 5 सेंटी, समान लांबीच्या आहेत. तर त्यांना आपण कसं दाखवू शकतो, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी क्यू, या सिम्बॉलला म्हणतात कॉन्ग्रुएंट. काय म्हणतात, कॉन्ग्रुएंट. म्हणजे माप जेव्हा इक्वल असेल त्यांच्या तेव्हा. ठीक आहे. नाव कसे लिहाल, तर जसा हा ए आहे ना, हा इकडे बी, हा पी आहे, तर हा क्यू, त्याच्यासमोर सेगमेंट नाव लावायचा. सेगमेंट रे असेल तर रे ए बी, सेगमेंट असेल तर सेगमेंट ए बी. कळलं. देन अजून काय सांगू शकतो ना आपण, हां कोलिनियर पॉईंट बद्दल सांगू शकतो आपण. बघा, सपोज मी म्हटलं हे रेषा आहे इकडे, आणि इकडे सपोज पी क्यू आणि आर, सपोज हा असेल 5 ना हा असेल इथपासून इथपर्यंत 7.
तर टोटल क्यू आर पी आर किती होऊन जाईल, तर हा होऊन जाईल पी क्यू प्लस क्यू आर म्हणजे 5 + 7 म्हणजेच किती. जेव्हा 3 बिंदू 4 बिंदू एका लाईनीवर राहतील तेव्हा त्या बिंदूंना आपण कोणते बिंदू म्हणू शकतो, कोलिनियर पॉइंट. कोणते पॉइंट म्हणू शकतो, एक रेषीय बिंदू. एक रेषीय बघा तुम्हाला असेल, हा बघा एक रेषीय बिंदू आहे. अरे दिलेला आहे. देन जेव्हा दोन लाईन एकमेकाला असे छेदत असतात तेव्हा त्यांना कोणत्या रेषा, छेदन रेषा है ना, छेदन बिंदू किंवा छेदन रेषा. हा बिंदू झाला, हा झाला छेदन बिंदू. छेदन इंग्लिश मध्ये याला काय म्हणून, इंटरसेक्टिंग पॉइंट. तर हा हे जे रेषा झाले यांना काय म्हणून आपण, इंटरसेक्टिंग लाईन. इंटरसेक्टिंग रेषांना लाईन आणि ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहे त्याला पॉइंट. इंटरसेक्टिंग. मग जेव्हा पण दोन रेषा एकमेकांना काय होतात, इंटरसेक्ट होत असतात, जसं असं इंटरसेक्ट झाल्या तर या साईडचा कोन आणि या साईडचा कोन म्हणजे हे जे अपोजिट कोन राहतात हे कसे राहतात, कॉन्ग्रुएंट. कसे राहतात, जसं मी नाव लिहिलो याच्या ए बी आणि इकडे सी आणि इकडे डी आणि इकडे नाव लिहिलो ई. तर अँगल ए बी ई कॉन्ग्रुएंट होऊन जाईल, एकरूप होऊन जाईल कोणासोबत, अँगल डी बी सी. कळली गोष्ट. तसेच हा सुद्धा अँगल कॉन्ग्रुएंट होऊन जाईल आपला सारखा. म्हणजे कोणता, अँगल ए बी कॉन्ग्रुएंट टू अँगल ई बी. तर यांना वर्टिकली अपोजिट अँगल म्हणतात. कोणते अँगल म्हणतात, तर हे हमेशा कॉन्ग्रुएंट राहतील एकमेकांच्या. ठीक आहे, हे कसे राहतील, कॉन्ग्रुएंट. लक्षात राहील हे गोष्ट जेव्हा पण दोन लाईन इंटरसेक्ट होत असतील तेव्हा. अजून का राहिला, तर बघा नैक रेषीय नॉन कोलिनियर पॉइंट. जेव्हा 2-3 पॉइंट दिलेले असतील तुम्हाला ज्यांच्यातून एक सिंगल रेषा पास होत नसेल तर त्या पॉइंटला कोणते पॉइंट म्हणाल तुम्ही, जसा पी क्यू आर यस. तर हे जे पी आहे, क्यू आहे, आर आहे आणि यस आहे, नॉन कोलिनियर पॉइंट आहेत. हा कोलिनियर होता, एका लाईनीत होता म्हणून, आणि हे करायचे नॉन कोलिनियर. नॉन कोलिनियर म्हणजे नैक रेषीय बिंदू. नैक रेषीय जेव्हा खूप साऱ्या लाईन एकाच पॉइंट मधून पास होत असतील, खूप साऱ्या लाईन एकाच पॉइंट मधून काय होत असतील, तर त्या लाईनींना, त्या रेषांना आपण कोणत्या रेषा म्हणू, त्या रेषांना आपण म्हणू कॉन्कुरंट लाईन. मराठीमध्ये त्यांना म्हणतात एक संपाती रेषा. काय म्हणतात, तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे ते, त्याला आपल्याला इंग्लिशमध्ये नावं लिहायचे आहेत. ठीक आहे, इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्यांना, कॉन्कुरंट लाईन. आणि त्या बिंदूला काय म्हणून आपण, संपात बिंदू. तर मग इंग्लिशमध्ये काय म्हणून याला, कॉन्कुरंट पॉइंट. कळलं, अरे कळलं. हां, अजून काय दिलेलं आहे, आता आहे समांतर रेषा. आता समांतर रेषानं काय अजून कोणत्या रेषा राहिल्या, परपेंडिक्युलर लाईन. ते आपण बघून घेऊ आता आपण. ठीक आहे, तर जेव्हा दोन रेषा आपल्याला अशा दिलेल्या असतील ज्यांच्या अंतर इथं मोजा नाहीतर या ठिकाणी मोजा, दोघांमधला अंतर कसा राहील, सारखा राहील, तर त्या रेषांना आपण कोणत्या लाईन म्हणतो, पॅरलल लाईन. मराठीमध्ये अजून सोपा आहे, समांतर. म्हणजे समान अंतर रेषा. लक्षात राहील का गोष्ट की नाही राहील. जसा एक्झाम्पल आहे रेल्वे लाईन. रेल्वे लाईनच्या ज्या पटऱ्या आहेत त्या कशा आहेत, समांतर आहेत, पॅरलल. सपोज हा आपला व्हाईट बोर्ड आहे, आपला इंटरॅक्टिव्ह पॅनल, याची हेवाली लाईन आणि हेवाली लाईन काय आहे,
समांतर आहे. दरवाजा आहे समांतरच्या अपोजिट बाजू आहेत, कशा आहेत त्याच्या समांतर आहे. तर या समांतर लाईनीच्या आपल्याला नंतर क्वाड्रिलॅटरल वगैरे काढण्यामध्ये कामात येणार आहे. याच्या प्रॉपर्टी आपल्याला लक्षात पाहिजे. समोर चॅप्टर बी आपल्याला समांतर लाईनवाला. ठीक आहे. तर पॅरलल रेषा, पॅरलल लाईन. तिसरी सपोज आता बघा इथं फंडा काय आहे. सपोज हिचं नाव असेल यल, हिचं नाव असेल यम आणि हिचं नाव असेल यन. जर म्हटलेलं आहे यल पॅरलल, पॅरललचा सिम्बॉल हा आहे. यल पॅरलल असेल यमला, जर यल पॅरलल असेल व यम पॅरलल असेल, पॅरलल कोणाला असेल यनला, यम कोणाला पॅरलल असेल म्हणजे यल आणि यम ह्या पॅरलल लाईन आहेत, यम आणि यन पॅरलल लाईन आहे म्हणते. तर ॲटोमॅटिकली यल लाईन पॅरलल होऊन जाईल कोणाला, म्हणजेच यल पॅरलल यम पॅरलल यन. कळलं? अरे कळलं का? हां, जरुरी नाही आहे सारख्याच अंतरावर राहतील, सारखेच अंतर राहतील म्हणून, म्हणजे सारख्याच मापाच्या राहतील असं पण राहू. पण यांच्यातला अंतर इथं मोजा, नाही तर मग इकडे एक्सपांड करून मोजा, का राहील सारखाच राहील. कळलं? मागे पुढे राहू शकतात, उभ्या पण राहू शकतात, अशा तेड्या पण राहू. हे कोणत्या लाईन झाल्या? कोणत्या लाईन झाल्या? मराठीमध्ये काय म्हणतो? त्यानंतर जेव्हा एखादी लाईन, आता आपण पाहिला होता इंटरसेक्ट असे करतात, बरोबर आहे. तर हा कोण आणि हा कोण सारखा होते, हा कोण आणि हा कोण सारखा होते, बरोबर. पण जेव्हा एखादी लाईन एका दुसऱ्या लाईनला बरोबर 90 डिग्रीवर काय करत असेल, छेदत असेल, तर तिला, या दोन्ही लाईनला आपण कोणत्या लाईन म्हणून? परपेंडी लाईन. मराठीत काय म्हणतात त्यांना? लंब रेषा. काय म्हणतात? समजलं? यांना कोणत्या लाईन म्हणून आपण? परपेंडिक्युलर लाईन. जसा याचे नावं असतील ए बी सी डी ई, तर मी म्हणू शकतो AC परपेंडिक्युलर ऑन DE. हा परपेंडिक्युलरचा काय आहे? सिम्बॉल. AC परपेंडिक्युलर ऑन DE. समजलं? तसंच BC परपेंडिक्युलर ऑन DE. आता इकडून अगर पाहिलं तर काय म्हणू शकतो? CE किंवा EC परपेंडिक्युलर राहील कोणावर? AB. तसंच इकडून अगर पाहिलं तर DC काय राहील? परपेंडिक्युलर राहील कोणावर? AB. ठीक आहे. आता याच्यातूनच अजून एक कन्सेप्ट येते बाहेर, परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर म्हणजे सपोज एखादी लाईन आहे, ठीक आहे, त्याला एक परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. बायसेक्टर म्हणजे तो दोन इक्वल भागामध्ये तोडत असेल, त्या लाईनला दोन इक्वल भागामध्ये तोडत असेल. तसेच अँगल कितीच्या बनवत असेल दोन्ही बाजूला, म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये बिलकुल अशी. तर याला काय म्हटलं जाते? परपेंडिक्युलर बायसेक्टर. बाय म्हणजे लंब दुभाजक. मराठीत काय म्हणतात? लंब दुभाजक. आता हा काढतात कसा? त्याच्या काढण्याची टेक्निक असते. तुमच्याकडे डिवायडर आहे? डिवायडर, अरे डिवायडर आहे कोणत्या बी लाईनीच्या. आता किती बी मापाची तुम्ही लाईन घ्या, मोजा नको, मोजायचा नाही. ठीक आहे. ते पेटी अनबर तिथली आपली त्या ह्याच्यावर आहे, कंपास पेटी असं मोठीवाली सूटकेस. हां आण लवकर आण. तर कोणत्या बी लाईनचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू शकतो. मग या प्रकारे तुमच्याकडे असेलच. काय म्हणतात याला? डिवायडर म्हणतात किंवा कंपास म्हणता. का म्हणता? कंपास म्हणता. ओके. काय करायचं? इथून कंपास असा घ्यायचा या पॉइंटवर. अरे घेतला, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्या. मग इकडे एक चाप मारा आणि इकडे एक चाप मारा. आता माझ्याकडे हा नाही आहे, पण हा आहे ना,
कुठं गेला रे तो आपला वाला? हाँ आ गया. अरे दिसलं. हां थांबा, पहिले हे लाईन मोठी करतो मी. हिचा माप मला माहित आहे का? नाही. त्यानंतर मी काय करीन, हा एक बिंदू इथं ठेवीन, ठेवला आणि हा असा घेऊन इथं चाप मारीन एक. ठीक आहे. तसाच पुन्हा कुठं चाप मारीन? ए बाबू काउंट रे. ए येणार रे बाबू वापस. हड कसा रे? हा हां झाला. एक चाप झाली या बाजूला. तशीच दुसरी चाप कुठं मारीन? हा ठेवायचा असा. अरे ठेवला. देन आता खाली जाच नाही. हा पलटही नाही कसा तरी. हा हां 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 जमलं 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 जमलं. अरे या बाजूनं पाहिजे ना रे. जाऊ दे, याच्या वाटेला आपण जाऊ नाही. ठीक आहे. हा सोडून द्या. ठीक आहे, मी दुसरा सांगतो, त्याच्याकडे लक्ष द्या. जा आता वापस. ओके, आपण यानंच बघूया रे बाबा. हे लाईन आहे. काय कराल तुम्ही? डी घ्याल, आपला हा घ्याल, कंपास घ्याल, एका पॉईंटवर ठेवाल असा, आणि इकडून पहिले काय कराल, इकडे एक चाप माराल. ठीक आहे. मारला अशी, आणि इकडे एक चाप माराल. अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन सने तेवढा डिस्टन्स या बाजूला घ्यायचा, आणि काय करायचा, इकडे एक चाप मारायची, तिकडे एक चाप मारायची. मीड आईना जमत आहे म्हणते. मी हातानंच सांगतो रे बाबा. हे लाईन आहे. ठीक आहे. सर्वप्रथम काय करून घेऊन याच्या अर्ध्यापेक्षा जास्त इथं मार्क कराल. पहिले मार्क केला, तेवढा डिस्टन्स कुठं मार्क कराल, इकडे मार्क कराल. इकडून इकडे, इकडून मग थोडासा अर्ध्यापेक्षा, याच्या अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन एक चाप इकडे माराल, आणि एक चाप कुठं माराल, खाली. इकडून तेवढा डिस्टन्स घेऊन एक चाप कुठं माराल, जेवढा डिस्टन्स इथं घेतला होता, इकडे चाप मारला, इकडे मारला, तोच पॉईंट इकडे ठेवायचा, आणि इकडे चाप मारायचा. आणि हे जेव्हा लाईन तुम्ही काय कराल, जोडाल, तर तेव्हा बरोबर हा काय येईल, परपेंडिक्युलर येईल. अगेन याचे दोन इक्वल पार्ट होतील. बरोबर दोन इक्वल पार्ट होतील, सारख्या सारख्या मापाचे. तेव्हा याला आपण काय म्हणू शकतो? ओके. तसंच एक अँगल बायसेक्टर सुद्धा राहते. आता हा अँगल कितीच्या मापाचा आहे मला माहीत, पण मला याच्या बरोबर दोन इक्वल भाग करायचे आहे. तर मी पहिले काय करीन, इथून एक चाप इथं मारीन, एक चाप इथं मारीन. मारलो, मग थोडासा जास्त डिस्टन्स घेऊन एक चाप इथं मारीन, नाही इथून एक चाप इकडे मारीन, नाही इथून काय करून टाकीन असं. तर हा जो कोण बनल दोन, आता हा बरोबर ना आला, पण तुमच्या बरोबर एक्झॅक्टली येईल. हा कोण ना हा कोण सारख्या मापाच्या, तर याला कोणता म्हणतात, याला काय म्हणून आपण, अँगल बाय, अँगल बाय म्हणजेच कोण दुभाजक. ओके, लक्षात राहील. ओके. आता समोर अजून काय आहे, समोर बघा काय आहे समोर, कोणता मुद्दा आहे. झाला, लाईन झाल्या, समांतर रेषा झाल्या, किरण झाला. ओके, विरुद्ध किरण. ओके, सपोज बघा
तर याच्या ओ ए रे ओ ए च्या अपोजिट रे कोणता राहील, रे ओ बी. ओके. हां, सपोज इथे एक पॉईंट असेल पी, तर ओ बी पण म्हणू शकता, पुन्हा रे कोणता म्हणू शकता, पी बी. पुन्हा रे इकडे कोणता म्हणू शकता, ओ बी झाला, रे पी ए पण म्हणू. ओके. तर आता तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकते समोर, लक्ष द्या. म्हणेल की 3 पॉईंट दिलेले आहेत, 3 पॉईंट दिलेले, 3 नॉन कोलिनियर पॉईंट दिलेले आहेत. याच्यामधून मॅक्झिमम किती रेषा पास करू शकता, किती रेषा पास होतील, किती रेषा काढू शकता, तर 1 2 3. अजून काय काढू शकता. सपोज मी म्हटलं 4 पॉईंट दिलेले आहेत नॉन कोलिनियर, 4 पॉईंट नॉन कोलिनियर वाले दिलेले आहेत. त्याच्यातून किती रेषा पास होतील, चुकला उत्तर है ना. 1 किती. मग सपोज मी म्हटलं 5 पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत, 5 पॉईंट दिलेले आहेत. याच्यातून किती रेषा पास होतील, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सर काही गणित समजून राहिलेला नाही, समजला का काही गणित. मग सपोज म्हणलं सर 17 पॉईंट दिलं, 17 पॉईंटमधून किती होतील. सपोज 12 पॉईंट दिलं, 12 पॉईंटमधून किती रेषा होतील. तर काही एक एक काढत राहाल का. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे, काय आहे, तर n-1/2 नंबर ऑफ लाईन, नंबर ऑफ लाईन. ठीक आहे. हो ठीक आहे. तर बघा यावेळेस किती पॉईंट होते आपले, तर n ची व्हॅल्यू 3 टाका, तर n-1 किती होईल, 3 मधून 1 गेला 2 होईल, मागीला किती आला, आला. हां, पुन्हा याच्यामध्ये याच्या वेळेस टाका, n ची व्हॅल्यू किती, पॉईंट किती होते आपले, n म्हणजे नंबर ऑफ पॉईंट किती होते, तर 4 - 1, 4 - 1 म्हणजे किती झाला असता, मागीला बे 1 बे 2 3 दुने किती लाईनी गेल्या होत्या, भेटल्या. सिमिलरली इकडे सांगा आता, पॉईंट किती होते, 5 इंटू n-1 म्हणजे मागीला बे 1 बे 2 5 दुने भेटला. आता मी जर म्हणेन तुम्हाला 8 पॉईंट मधून किती, 8 पॉईंट मधून रेषा किती जातील, चला कॅल्क्युलेट करा डोक्यामध्ये. 8 इंटू 7 होऊन जाईल, भागीला 2, 2 न 8 ले कटला किती आला, 4, तर 4 गुणिला 7 किती रेषा जातील, 8 इंटू 7 झाला असता, भागीला 7 काढता येईल. आता हे तर झाले नॉन कोलिनियर पॉइंट. कोणते पॉइंट, नॉन कोलिनियर आहे ना, नॉन कोलिनियर पॉइंट. जर म्हटलं की 5 कोलिनियर पॉइंट मधून किती रेषा काढू शकता, सपोज 2 कोलिनियर मधून किती रेषा काढू शकता, किती रेषा रे दाखवू शकता, रे असेल कदाचित त्याच्या, तर किती रे येऊ शकतात, 2 इंटू 3 भागीला 2 म्हणजे 3 रे येऊ शकतात. आता कोणकोणते, 1 2 रे आहे की सेगमेंट आहे तर माहित नाही, तो काहीतरी एक असा आहे कन्सेप्ट. जाऊ द्या, पण हा लक्षात ठेवाल, नंबर ऑफ लाईन फ्रॉम नॉन कोलिनियर पॉइंट. ओके, हा एक कन्सेप्ट झाला. अजून काय आहे, दरम्यानता, बिंदूची दरम्यानता म्हणून एक विषय आहे है ना. जसे हे असे पॉइंट दिलेले असतील x y
झेड, त्याला आपण असं दाखवू शकतो एक्स वाय झेड, म्हणजे एक्स आणि झेडच्या दरम्यान कोण आहे, वाय आहे. त्याचा काही अर्थ होत नाही तेवढा. प्रतल झाला, प्लेन झाला, कोन झाला है ना. आता काही बिंदू इनसाइड द कोन आहेत आणि काही बिंदू आउटसाइड द कोन, कोणाच्या बाह्य भागात आणि अंतर्भागात है ना. तर हा असते कोणाचा अंतर्भाग, हा काय असते अंतर्भाग ना, हा काय असते बाह्य भाग. तर आपल्याला विचारू शकते पॉइंट ए बी सी सपोज दिले ए बी, तर पॉइंट ए बी सी डी कोणत्या भागात आहेत, किंवा अंतर्भागात असणारे पॉइंट कोणते, बाह्य भागात असणारे पॉइंट. देन कोणाचे प्रकार दिलेले आहे, फलाना ढेमकाना, काटकोन आहे दिलेला आहे पुस्तकात बघा तुमच्या. लघु कोण आहे, विशाल कोण आहे, सरळ कोण आहे, शून्य कोण आहे आणि पूर्ण कोण आहे. पूर्ण कोण सांगितला मी तुम्हाला, म्हणजे एक लाईन अशी असेल म्हटलं याच्यावर पूर्ण कोण किती, तर हा टोटल किती डिग्रीचा 360 डिग्रीच्या कोणाला काय म्हणतो आपण पूर्ण कोण. मग त्यानंतर प्रविशालन कोण, प्रविशालन कोण काय नाव दिलेलं आहे, प्रविशालन कोण. म्हणजे काय होते ते इंग्लिशमध्ये याला म्हणून आपण रिफ्लेक्स अँगल. कोणता अँगल, जेव्हा 180 पेक्षा मोठा अँगल तुम्हाला दिलेला असेल, 180 पेक्षा मोठा दिलेला असेल तर त्याचा जो रिफ्लेक्स अँगल राहील हा राहील त्याचा रिफ्लेक्स अँगल. म्हणजे सपोज हा दिलेला आहे तुम्हाला 210, तर 210चा रिफ्लेक्स अँगल कोणता, तर तो काढायचा कसा, तर तो काढायचा कसा 360 मधून काय कराल 210, तर काय येईल 100, तर 150 होऊन जाईल या कोणाचा रिफ्लेक्स अँगल. लक्षात राहील का, अरे लक्षात राहील का. किंवा त्या नाही ज्या कोणाचे माप, ओके याला आपण म्हणू शकतो ना आपण, हा 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 होईल प्रविशाल कोण, सॉरी ठीक आहे. बघा जेव्हा 180 ते 360 डिग्रीमध्ये जेव्हा कोण दिलेला असेल तेव्हा त्याला आपण काय म्हणू शकतो म्हणते प्रविशालन कोण किंवा रिफ्लेक्स अँगल. म्हणजे हा असा कोण दिलेला असेल तुम्हाला, इकडे नाव असेल पी, इकडे क्यू आणि इकडे काय असेल, आणि हा कोण दिलेला असेल. हा कोण आता 180 पेक्षा कसा राहील, हा जास्त 180 पेक्षा कसा राहील, सपोज हा 210 आहे तर या कोणला आपण कोणता कोण म्हणून रिफ्लेक्स अँगल. कोणता कोण किंवा प्रविशालन कोण, प्रविशालन कोण. ओके देन अजून काही आहे, संलग्न कोण काय असतात आणि एका रेषेतील जोडीतील कोण काय असतात. संलग्न कोण म्हणजे काय, लक्ष द्या. सपोज इकडे नाव आहे पी क्यू आर क्यू टी, तर याच्यामध्ये हा एक कोण आहे. आता मी माप दाखवण्यासाठी ए दाखवू शकतो आणि इकडे काय दाखवू शकतो, तर हा ए आणि बी दोघे चिपकून आहेत, तर अशा कोणांना आपण कोणते कोण म्हणू, संलग्न. इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्यांना, ॲडजेसंट. संलग्न कोण, लग्न झालेले कोण, तसं नाही रे, संलग्न कोण म्हणजेच ॲडजेसंट, पडोसीवाले बिलकुल जे चिपकलेले आहेत ते ॲडजेसंट कोण. म्हणजे इथं कोण झाले असते, नाव काय आलं असतं, अँगल पी क्यू आर, पी क्यू अँड अँगल आर क्यू टी, आर ॲडजेसंट. अरे ठीक आहे. त्यानंतर लिनियर अँगल असतात, लिनियर पेअर ज्याला आपण म्हणू शकतो, लिनियर जोडी, एक रेषीय जोडी, एक रेषीय जोडी. सपोज अँगल ए ना अँगल बी यांची बेरीज किती असेल, तेव्हा हिला कोणती पेअर म्हणू शकतो ना आपण, लिनियर पेअर. एक रेषीय जोडीतील कोण, एक रेषीय जोडीतील, तसंच आहे ना, एक रेषीय कोण किंवा काही रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील, रेषीय जोडीतील कोण. ठीक आहे. म्हणजे बघा आपण शिकलो होता की स्ट्रेट लाईनवर कितीचे अँगल राहते रे बाबू, 180, आणि दुसरी लाईन एखादी येऊनसनी इथं छेदत असेल तर हा एक कोण बनला ना हा एक कोण बनला, आपण दोघांची बेरीज किती राहील हमेशा,
तर त्यांना लिनियर पेअर म्हणतो आपण. काय म्हणतो? देन विरुद्ध कोण मी सांगितलेले आहे, विरुद्ध कोण सांगितलेले आहे असे आले. हां, जेव्हा दोन लाईन इंटरसेक्ट होतील तेव्हा त्याला काय म्हणून, ते तुम्हाला घरी जाऊन वाचणे आहे आणि ते लिहून सुद्धा काढणे आहे इंग्लिशमध्ये त्यांची नावं. देन पूरक कोण कोणाला म्हणू आणि पूरक कोण कोणाला म्हणू. इकडे बघा पूरक कोण दिलेला आहे आणि कोटी कोण. पूरक कोण आणि कोटी कोण. लक्ष द्या. पूरक कोण आणि कोटी कोण हे दोन्ही गोष्टी समजून घ्या. इंग्लिशमध्ये याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल. कोणचे अँगल? हे लिहून ठेवायचे आहेत नंतर तुम्हाला. हां, कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि यांना काय म्हणतो? सप्लिमेंटरी अँगल. जेव्हा दोन असे कोण तुम्हाला दिलेले असतील, सपोज एक कोण इकडे दिलेला असेल आणि एक कोण इकडे कुठं पण दिलेला असेल. सपोज हा कोण आहे बी आणि हा कोण आहे, तर अँगल ए प्लस अँगल बी ची बेरीज अगर काय होत असेल तर या दोन्ही कोणाला तुम्ही कोणता कोण म्हणू शकता? म्हणजे हे दोन कोण एकमेकांचे सप्लिमेंटरी कोण आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो सपोज याचं नाव असेल पी आणि याचं नाव असेल क्यू आर आणि ए बी आणि सी. तर अँगल पी क्यू आर अँड अँगल ए बी सी आर सप्लिमेंटरी. आर समजलं? हां, आता हे जवळ जवळ पण राहू शकतात. म्हणजे असं पण होऊ शकते एका लाईनीत, असं पण राहू शकते, असं पण राहू शकते, कसे पण राहू शकतात. वाकडे इकडे इकडे तिकडे कसे पण एकमेकाकडे तोंड करून राहू शकतात, नाही ते एकमेकाच्या विरुद्ध दिशेने तोंड करून राहू शकतात. समजले ना तुम्हाला? हां, तर पण त्यांची बेरीज किती आली पाहिजे? तर त्यांना कोणते कोण म्हणून आपण लक्षात राहील. ओके. जर मी म्हटलं असे दोन वाकडे इकडे पुन्हा कोण आहेत आपल्या याच्यावर, है ना, याचा आहे बी आणि याचा आहे ए. सपोज याचं नाव आहे पी क्यू आर आणि याचं नाव आहे एक्स वाय आणि झेड. तर जर अँगल ए प्लस अँगल बी ची बेरीज किती होत असेल? 90 डिग्री, 90 डिग्री होत असेल तर या कोणांना म्हणजे अँगल पी क्यू आर प्लस अँड अँगल एक्स वाय आणि झेड यांना आपण कोणते म्हणू? आर कॉम्प्लिमेंटरी, है ना, कोटी कोण. तर लक्षात ठेवायचे आहे कोटी कोणांची बेरीज किती राहते? 90 डिग्री. किती डिग्री? 90 डिग्री. आणि पूरक कोणांची बेरीज किती राहते? 180. लक्षात राहील हमेशा. कधी म्हणलं पी क्यू आर अन एक्स वाय झेड हे पूरक कोण आहेत, त्यामध्ये पी क्यू आर आहे म्हणते 60, तर एक्स वाय झेड ची व्हॅल्यू किती? लावा दिमाग. 120. 180 मधून 60 काय करून टाकाल? काढता येईल ना. सपोज म्हटलं अँगल ए आणि अँगल बी असे दोन अँगल दिलेले आहेत, हे कोटी कोण आहेत एकमेकांचे. एकाची व्हॅल्यू आहे 70 तर दुसऱ्याची व्हॅल्यू किती राहील? 30. समजलं? काढता येईल? जमेल? ओके. त्यानंतर काय दिलेलं आहे? कोण दुभाजक. कोण दुभाजक सांगितला मी ना, हा अँगल बायसेक्टर असेल म्हटलं, हा टोटल 60चा होता तर हा कितीचा होऊन जाईल? 30 आणि हा कितीचा होऊन जाईल सांगितलेला आहे. त्यानंतर दोन रेषांच्या छेदिकेमुळे होणारे कोणांच्या जोड्या. ओके, तो पण सांगून देतो मी, म्हणजे आपल्याला आता एक्सरसाइज पाहायला बरी होईल. सपोज लक्ष द्या, हे दोन रेषा आहेत अशा, एका ठिकाणी पॅरलल घेतो आणि एका ठिकाणी काय घेतो? नॉन पॅरलल. ठीक आहे. तर हे झाली त्यांची छेदिका. हे कोण झाली? वेदिका नाही, कोण? हे होय छेदिका, म्हणजे दोन्ही लाईनला छेदणारी, जिला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ट्रान्सवर्सल. आता हे दोन्ही नॉन पॅरलल लाईन आहेत, पण या ठिकाणी ह्या दोन्ही लाईन कशा आहेत? तेव्हा ज्या वेगवेगळे कोण बनतात, समोरचा चॅप्टर तोच आहे आपल्याला. ठीक आहे. या पॅरलल लाईनी आहेत, लाईन एल पॅरलल टू एम, आणि हे काय झाली?
यन काय झाली, हे झाली ट्रान्सवर्सल. ठीक आहे. तर काही कोन बनत असतात. सपोज याचं नाव असेल पी आणि याचं नाव का असेल क्यू, याचं नाव असेल एक्स आणि याचं नाव का असेल झेड, आणि हिचं नाव असेल ए आणि हिचं नाव असेल बी, आणि ज्या ठिकाणी छेदत आहे त्याचं नाव का असेल यम आणि याचं नाव असेल यन. तर काही कोन बनतील आता. ठीक आहे. जसा ए एम पी आणि ए एम क्यू हे लिनियर पेअर बनल्या है ना. लिनियर पेअर कोणकोणत्या बनवत आहेत पहिले बघा. लिनियर पेअर कोणकोणत्या बनतील. अँगल ए एम पी प्लस अँगल ए एम क्यू. ए एम यांची बेरीज हमेशा किती राहील, हे एक जोडी बनल. तसेच त्याच्या खालची जोडी बघा. अँगल एन एम क्यू प्लस अँगल एन एम पी यांची बी बेरीज किती राहील, त्यानंतर बघा आता यावाल्या लाईनीवरचे बघा, इकडचे ए एम क्यू अँगल ए एम प्लस अँगल क्यू एम एन यांची बी तर बेरीज किती राहील, कारण या लाईनीवरचे अँगल बनतात हा एक ना. तसेच त्याच्या अपोजिट बघा. अँगल ए एम पी प्लस अँगल पी एम एन यांची बेरीज किती होईल. एका पॉइंटवर किती लिनियर पेअर बनल्या, तर या पॉइंटवरच्या म्हणजे लिनियर पेअर टोटल किती राहतील, 8 लिनियर पेअर राहतील. आता 4 दुसऱ्यावाल्या तुम्ही काढू शकता, इकडे काढू शकतो इकडून की नाही काढू शकू. हां सांगा पटपट. अँगल एम एन झेड प्लस अँगल एम एन एक्स इज इक्वल टू सिमिलरली खालची पेअर त्याच्या अँगल एक्स एन बी प्लस अँगल झेड एन बी इज इक्वल टू देन एम एन झेड प्लस झेड एन बी इज इक्वल टू एम एन एक्स प्लस अँगल एक्स एन बी इज इक्वल टू. तर अशा टोटल किती पेअर बनल्या लिनियर पेअरच्या. लिनियर म्हणजे समजला एका रेषेत असणारे अँगल. लक्षात राहील. ओके. दुसऱ्या हे झाले जसे इंटेरियर पेअर. इंटेरियर अँगल हे कोणते अँगल झाले, इंटेरियर. आता इंटेरियरच्या पेअर काढून आपण आंतर कोण म्हणतात त्यांना, इंटेरियर अँगल आंतर कोण. कोणकोणते राहतील बघा. अंदरचे म्हणजे हा जसा अंदरचा भाग झाला, म्हणजे इकडून एक लाईन जोडलो तर चौकोन बनला पाहिजे. इकडून एक लाईन जोडलो तर चौकोन बनला. तर काय बनला अँगल क्यू एम अँड अँगल क्यू एम एन झाला. तर एम एन झेड हे एक पेअर झाली. दुसरी पेअर अँगल पी एम तसाच एम एन एक्स हे दुसरी पेअर झाली. हे इंटेरियर अँगल. आता बघा जेव्हा हे इंटेरियर अँगल इथं बनतील तेव्हा त्यांची बेरीज किती राहते, 180. ठीक आहे. पॅरल लाईनच्या वेळेस मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे. अजून कोणते अँगल बनत आहेत, करस्पॉन्डिंग अँगल असतात. करस्पॉन्डिंग अँगल बघा. इंग्लिशमध्ये याला कोणता कोण म्हणतात, नाही मराठीमध्ये कोणते म्हणतात, संगत कोण. कोणते कोण, संगत कोण. तर बघा जसा हा एक कोण आहे आणि हा एक कोण आहे, हे झाले संगत कोण. तसाच इकडचा याच्यासोबत इकडचा आणि हावाला हे एकमेकांचे कोणते कोण होतील, पण हे कॉन्ग्रुएंट राहतील का,
नॉन पॅरलल लाईन मध्ये हे कॉन्ग्रुएंट राहणार, पॅरलल लाईन मध्ये ते कॉन्ग्रुएंट राहतील. समोर सांगतो ते वाले. ठीक आहे. तर बघा संगत कोणकोणते, अँगल AMQ, AM याच्या संगत कोणकोणता, MNZ अँड अँगल MN. ओके. दुसरा या साईडच्या सांगा, AMP अँड अँगल MN. ओके. सिमिलरली खालचा घ्या आता, QMN अँड अँगल ZN. तसेच या साईडचा घ्या आता, PMN अँड अँगल XN. ते हे कोणते अँगल झाले, करस्पॉन्डिंग. किती पेअर बनल्या, 4 पेअर बनल्या. हां, अजून कोणते राहिले, आंतरव्युत्क्रम कोण, आंतरव्युत्कृत कोण, व्युत्क्रम, आंतरव्युत्क्रम कोण म्हणजेच कोणते, अल्टरनेट अँगल. कोणते अँगल, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल बघा, जसा हा एक या बाजूचा कोण झाला, तर याच्या इकड बाजूचा, इथला नाही इकड बाजूचा, म्हणजे अँगल PMN, PMN आणि अँगल MNZ, MNZ. हे एकमेकाचे कोणते कोण होतील, अल्टरनेट अँगल, अल्टरनेट आंतरव्युत्क्रम. आंतरव्युत्क्रम म्हणजे हे जे आंतर कोण होते ना त्याच्या अपोजिट वाले, म्हणजे हा घेतला येतला एक तर याच्या एक, यावाले आंतर कोण, हे दोघं आंतर कोण होते आणि हे दोघं आंतर कोण होते, तर याच्या एक नाही याच्या, तसेच याच्या एक नाही याच्या. ठीक आहे. म्हणजे अँगल QMN अँड अँगल MNZ, MN. हे दोघं, हे दोन पेअर कोणाचे झाल्या बघा, हा असा Z आणि हा इकडचा एक Z, ह्याला अल्टरनेट अँगल आपण म्हणू. आता हेच तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत बघा. थांबा बघा, कोणत्या पेज, तिसऱ्या पेजवर दिलेले आहेत, चौथ्या, पहिला दुसरा तिसरा चौथा. दिसत आहे, अरे दिसत आहे. तर बघा इथं दिलेले आहे तुम्हाला, हे आंतरकोन काढले आपण. आंतरकोन हे आहे एक पेअर, दोन पेअर, दोन पेअर निघल्या होत्या आंतरकोनांच्या. इथं पण बघा A आणि B, तसेच C आणि D. तर A आणि B होते आतमधले इकडचे, अरे होते का, हे बघा इथं असे आतमध्ये येत आहेत, आणि C आणि D इकडचे येत आहेत. इकडे पण तेच घेतला होता आपण. दिसत आहेत बघा, QMN, QMN, तसेच MNZ, MND. D कुठं आला, हा D होता का, QMN आणि MNZ, इथं Z पाहिजे होता. ठीक आहे. तसंच PMN आणि MNX आहे. तर इथं हा आणि हा, तसेच हा आणि हा. ठीक आहे. देन संगत कोण बघा,
हा ए या सी सोबत संगतमध्ये असेल बघा आहे, हा बी या डी सोबत असेल, हा ई या जी बरोबर, तर एफ कोणाबरोबर असेल आहे. देन आंतरविभूतीय क्रम पण बघितला होता आपण, तर हा ए बी सोबत असेल आहे आणि हा सी हा डी सोबत होता. हे सगळं शिकवलेलं आहे. इथं तुम्हाला फक्त मी नावं 3 अक्षरी लिहिले, त्याने डायरेक्ट कोण दाखवलेला आहे. कोण म्हणजे त्याचा माप तिथं आकड्यामध्ये पाहिजे होता, पण त्यांनी अक्षरामध्ये दाखवला आणि तोच कोण कोणाच्या इक्वल म्हणजे संगतीने दाखवला दुसऱ्या कोणाच्या. 3 अक्षरी नाव सांगितले का त्यांनी? नाही. देन बघा हेच कोण जेव्हा पॅरलल लाईनमध्ये येतात, म्हणजे समोरचा चॅप्टर, ठीक आहे, समोरचा चॅप्टर आहे पॅरलल लाईनवाला, पॅरलल लाईन व छेदिका असेल किंवा ठीक आहे. अजून एक कन्सेप्ट आपला राहिलेला आहे कोणता? अँगल बिटवीन अवर हँड अँड मिनिट हँड, म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा यांच्या मधातला अँगल. तर ते पहिले समजून घेण्यासाठी आपल्याला पहिले घड्याळ समजून घ्यावं लागेल, ठीक आहे. घड्याळीमध्ये तास किती राहतात टोटल? अबे 12 तास राहतात. आणि प्रत्येक तासामध्ये छोट्यावाल्या लाईनी किती राहतात? मान्य करायला या गोष्टीला. म्हणजे टोटल किती लाईनी झाल्या? मिनिट अगर पाहायला गेलो तर इथं किती मिनिट आहेत? 5 5 5 15 झाले. 15 दुने 15 दी 15 चौ म्हणजे 60 मिनिट. 60 म्हणजे डिग्री किती झाली टोटल? 60 मिनिटासाठी 360 डिग्री बरोबर. तर 30 मिनिटासाठी 180 डिग्री अर्धा. 15 मिनिटासाठी किती डिग्री? म्हणजे एक काटा इकडे राहील आणि एक काटा इकडे राहील, तर त्याच्यातला कितीचा कोण राहील? बरोबर. 5 मिनिटासाठी 3 ने भाग द्या याला 30 डिग्री. तर एका मिनिटासाठी याला 5 ने भाग दिलो, अरे याला 5 ने भाग दिलो तर याला भी 5 ने भाग द्या. किती डिग्री? ठीक आहे. आता याचा काम कोणता आहे? आता हमेशा तुम्हाला 9 वाजता 5 वाजता 7 वाजता एक्झॅक्ट टायमिंग तर विचारणार. आता तसा असेल, सपोज मी म्हटलं 5 वाजता कोण किती आहे तर पाहून घेऊन आपण. त्यानंतर मी म्हटलं 3 वाजता कितीचा कोण बनते, सपोज 9 वाजता कितीचा कोण बनते, सपोज 8 वाजता कितीचा कोण बनते. तर हे आपण सांगू शकतो. बघा कसे. 5 वाजता म्हणलं पहिले हा किती वाजता म्हणजे 3 वाजता, तर 3 वाजता कितीचा कोण बनत आहे? 9 वाजता पण कितीचा कोण बनेल? 90चाच कोण बनेल. ओके. बाकी सपोज म्हटलं 5 वाजता, तर हा एक कोण इकडे आहे ना, 5 कुठं आहेत? हे इकडे आहेत बरोबर. हां, तरी पण आपण कोण काढू शकतो, कारण 5 मिनिटाच्या किती डिग्री आहे आपल्याजवळ? 30 प्लस 30 प्लस 30 90 झाले. 90 प्लस 30 100 प्लस 30 कितीचा कोण राहील काट्यामध्ये? मिनिट काटा आणि तास काट्यामध्ये कितीचा कोण राहील? अँगल बिटवीन मिनिट काटा, मिनिट हँड अँड अवर हँड तास काटा. ठीक आहे. देन 8 वाजता कितीचा कोण राहील? सपोज ह्या 8 आहे तिकडे, अरे आहेत. हां, तर बघा हा वाला कोण कितीचा? 30 30 30 किती झाले? 90 आणि 30 120. ते 120चा कोण म्हणू शकतो मी? अरे म्हणू शकतो. तसेच इकडून अगर पाहिलं टोटल कोण इकडून कितीचा होईल? तर 360 मायनस 120 240. अरे 240 पण राहू शकते. अरे राहू शकते की नाही? पण मी सपोज म्हटलं भाई 7:30 नाही 7:20 वाजता कितीचा कोण राहील? सपोज मी म्हटलं 8:40 ला कितीचा कोण राहील? 8:40 नाही 8:50 ला कितीचा कोण राहील? सपोज म्हटलं 3:40 मिनिटांनी 3:45 मिनिटांनी कितीचा कोण राहील किंवा 40 मिनिटांनी कितीचा कोण राहील?
45 घ्या, कितीचा कोण राहील? तर तुम्ही गोष्ट नोटीस कराल याच्यामध्ये काय की भाई जेव्हा 7 वाजलेले आहेत, 7 वाजून 20 मिनिटं झालेले आहेत, हा 6 आणि हा 7, 20 मिनिटं म्हणजे बरोबर इथं असा, तर हा बरोबर 7 वर राहील का? हा काटा इथं होता तेव्हा बरोबर 7 वाजले होते, हा 20 मिनिटांनी समोर आला बाबू, तर हा जाग्यावरच राहील का? हा भी तर थोडासा समोर गेला असेल. अरे बरोबर, म्हणजे एक्झॅक्ट या डिग्री पासून या डिग्री पर्यंत म्हणजे येत पासून येत पर्यंत अँगल राहील का? बरोबर राहणार. त्यावेळेस तुमचा आन्सर का होऊ शकते? चुकू. तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला मी तुम्हाला देतो. कोणता? 30h मायनस 11/2 मिनिट हा राहील त्या दोन काट्यांच्या बीच मधला अँगल. कसा? तर h म्हणजे अवर, h म्हणजे ओके, आणि 11/2 मिनिट किती आहेत? तर 7 त्रिक आणि 2 एक म्हणजे 100 मायनस करा किती? मग 100 येते की नाही? तर कसा का? हा बरोबर येतपासून येतपर्यंत हा झाला 30, हा झाला 30, हा झाला किती झाले? आणि भाई हा 20 मिनिटांना समोर आला तर हा जवळजवळ दोन याच्यानं तर समोर गेला असेल, जवळजवळ 2 मिनिटांना तर समोर गेला असेल. 2 मिनिट म्हणजे साइन 2 12, तर 102 म्हणजे जवळजवळ किती? बरोबर एक्झॅक्ट हा राहील 102. आपण ॲप्रॉक्स काढला, जवळपासची व्हॅल्यू काढला यानं, पण एक्झॅक्ट व्हॅल्यू किती राहील? समजलं? यानं तुमचा एक्झॅक्ट आन्सर निघणार आहे. तर लक्षात राहिली गोष्ट. तसेच म्हणलं 8:50, तर 8:50 वाजवा बरं घडीमध्ये. 8:50 हे 8 आणि 50 म्हणजे किती? तर बरोबर असाच राहील का? हा 8 वर ना हा 50 वर, हा थोडासा इकडं आलेला असा राहील, असा इथं आलेला राहील हवाला काटा, मोठावाला नाही लहानवाला, आणि हवाला बरोबर 50 वर राहील की नाही राहील? तर मग कितीचा कोण येते बघू बरं आता. 30h मायनस 11 ओके, तर 30h म्हणजे 8, 11/2 म्हणजे इकडे 50, काही किती झाले? 25 झाले, आणि 8 त्रिक मायनस 25 एक 2 कॅरी, 25 एक 25 न 2, 240 मधून 275 जातात का? तर 275 मधून 240 काढा, किती राहिले? 35 मायनस 35 म्हणजे 35. तर बघा 35 येते की नाही बघा. हा बरोबर पूर्ण राहील आपला 30 डिग्री, आणि हा बघा हा बरोबर याच्या जवळजवळ आलेला राहील, कारण 10 मिनिटं बाकी आहेत, 9 वाजले. 8:50 म्हणजे तर 9च्या जवळजवळ आलेला राहील हा काटा, म्हणजे येतपासून येतपर्यंत ती येथून 6 डिग्री पकडून घ्या. 6 डिग्री म्हणजे जवळजवळ 36 आला असता. तर एक्झॅक्ट किती आहे? समजलं? समजलं का? तसंच 3:45 सपोज काय म्हटलेलं आपल्याला? 3:45. 3:45 म्हणजे हा 3 वर आणि हा बरोबर 45 वर, तर सर का बरोबर 180 राहील का? अबे हा 45 वर गेला येथून फिरून, तर हा बी तर थोडासा समोर आला असेल. हा कुठं आला असेल? हा याच्या जवळजवळ आला असेल. अरे आला असेल. लहानवाला काटा ओव्हर हँड, तर मग हवाला अँगल मोजायला पाहिजे. आपण टोटल हवाला मोजत होता, बरोबर आहे. तर हवाला किती येईल बघा आता? 180 पेक्षा कमी येईल का नाही येईल? तर 30h मायनस 11/2 मिनिट. अरे ठीक आहे, तर 30 × 3 h3 आहे आपल्याजवळ, 11/2 आणि हा 40, तर 3 तिरी आता 11 5 55 5 हातचे आले, 11 चौ 44 5 भागीला मायनस करा, आपला भागाकार करा. 2 दुने 4, 2 चौ 8, 2 साती 14 न हे 5 म्हणजे 247.5. आता 247.5 मधून 90 मायनस करा, तर किती राहिले? 7, आणि 24 मधून 9 गेले
15 तर 157.5 बघा येते की नाही ते 157.5 कसं 30 30 30 किती झाले 90 न 30 न 30 बरोबर आणि हा याच्या जवळाला असेल ना थोडासा तर 150 तर झाले ना हा 7.5 पकडून टाकून आपण आले बरोबर तर या फॉर्म्युल्यानं तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळणार आहे लक्षात राहील हा यांच्यामध्ये पण अप्लाय करू शकता बघा 30H आणि 11 2 मिनिट तर मिनिट किती आहेत आपल्याजवळ 0 मिनिट किती आहेत आणि 30 × H तर H किती आहे आपल्याजवळ दिलेला 5 दिलेला आहे तर याची व्हॅल्यू का होऊन जाईल 11 2 0 म्हणजे 0 आणि 5 त्रिक आला की नाही 150 बघा आला इथं पण लावू शकता इथं पण लावू हा कन्सेप्ट थोडासा राहिला होता आता आपण बघूया काय नमुना प्रश्न याच्या नंतरच्या पार्टमध्ये ठीक आहे तब तक के लिए टाटा बाय बाय सी यू